नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. मोबाईल घेतल्याच्या संशयावरून एकाने 42 वर्षीय व्यक्तीला जबर मारहाण करून खून केला. ही घटना मोई तालुका खेड गावाच्या हद्दीत रात्रीच्या 10:30च्या सुमारास घडली. चांद याकूब शेख वयवर्ष 42 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हरालाल सुभाषचंद्र गौतम वयवर्ष 28 राहणार निघोचे तालुका खेड मूळ राहणार उत्तर प्रदेश याला पोलिसांनी अटक केली. याबाबत मयत व्यक्तीच्या पत्नीने शुक्रवारी दिनांक 3 जुलै रोजी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हरालाल याला फिर्यादीच्या पतीने त्याचा मोबाईल घेतल्याचा संशय होता. याच कारणावरून झालेल्या वादातून आरोपीने फिर्यादीचे पती चांद शेख यांना चेहऱ्यावर गंभीर मारहाण करून जखमी केले व जिवे ठार मारून तो पळून गेला होता. तर दक्षिण म्हाळुंगे पोलीस अधिक तपास करत आहेत. किरकोळ भांडणाचा राग मनात धरून एका कामगाराचा डोक्यात हातोडी मारून निर्घुण खून करण्यात आला. ही घटना खेड तालुक्यातील चरोली खुर्द येथील घोलप वस्तीत 2 जुलै रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. करवीर सिंग नथू सिंग लोधी राहणार मध्य प्रदेश असे खून झालेल्याचे नाव आहे. साहिल रामदास दाभाडे वयवर्ष 29 राहणार घोलप वस्ती काकडे सिटी चरोली खुर्द तालुका खेड याला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत कंत्राटदार चंद्रकांत पंढरनाथ भाळे वयवर्ष 43 राहणार देहुफाटा हवेली यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी साहिल दाभाडे याने जुन्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून करवीर सिंग लोधी यांच्या डोक्यात हातोडीने मारून त्यांना ठार मारले. तर आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत. किराणा माल दुकानदाराचे पैसे का दिले नाहीत असा जाब मित्राला विचारल्यानंतर चिडलेल्या मित्राने भाजी कापण्याच्या चाकूने आपल्यासोबत राहणाऱ्या मित्राच्या हातावर पोटावर वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी शिवकुमार महतो वयवर्ष 19 सध्या राहणार रोहकल रोड चाकण मूळ राहणार बिहार याने उत्तर चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नरेश कुमार प्रकाश महतो वयवर्ष 18 सध्या राहणार रोहकल रोड चाकण मूळ राहणार बिहार याच्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावर एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर आणि धोकादायकपणे घरगुती गॅस सिलेंडर टाक्यांची विक्री करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून HP कंपनीच्या 14 किलोग्राम वजनाच्या गॅसने भरलेल्या 34 टाक्या व 16 रिकाम्या गॅस सिलेंडरच्या टाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भैरोबा मनोहर यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ललित ईश्वरलाल शहा वयवर्ष 50 राहणार रोशन एन्क्लेव्ह सोसायटी काळूस रोड चाकण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या डेड हाऊस समोरील मोकळ्या जागेत एक इसम बेशुद्ध अवस्थेत मिळून आला. चाकण पोलिसांच्या बीट मार्शलने त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरने त्याला मृत घोषित केले. नारायण काशीनाथ डोळस वयवर्ष 35 राहणार डोंगरवस्ती चाकण असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. संबंधित इसमाचा फिट आल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. तर चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत. अरबी समुद्रात तब्बल 15 दिवस रेंगाळल्यानंतर मान्सूनने आता संपूर्ण राज्यात दमदार हजेरी लावली आहे. खेड तालुक्यात शनिवारी 4 जुलै रोजी सकाळपासून संततधार पाऊस कोसळत आहे. या पावसाने रखडलेल्या पेरण्यांना वेग आल्याने बळीराजा सुखावला आहे. संपूर्ण खेड तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी दमदार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे जिल्ह्यात 3 व 4 जुलै 2026 रोजी झालेल्या पावसाचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केला असून जिल्ह्यात सरासरी 24.5 मिलीमीटर पर्जन्यवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. घाटमाथा परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला असून 18 महसूल मंडळांमध्ये 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदवण्यात आला आहे. सर्वाधिक पाऊस वेल्हे तालुक्यात 90.2 मिलीमीटर झाला असून त्यापाठोपाठ मावळमध्ये 64.5 मिलीमीटर, मुळशी तालुक्यात 55.1 मिलीमीटर आणि भोरमध्ये 53.2 मिलीमीटर, खेडमध्ये 30.4 मिलीमीटर पर्जन्यवृष्टी झाली आहे. हवामान विभागाने घाट परिसरातील रेड अलर्ट दिला असून नागरिकांनी नदी नाले धबधबे आणि डोंगराळ भागात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. नानिकरवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये जम्मू करवत तिकडे जाताना निकोजर रोडकडं या ठिकाणी तुम्ही पाहत असाल कमरे इतकं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि नागरिकांची खूप मोठी गैरसोय होत आहे. इथं जिल्हा परिषद शाळा आहे, इथं लहान मुलं ये जा करतात. अनेक अपघात होतात. आत्ता टूलरवाला आमच्या समोर पडला. आम्ही गेली 2 महिने झालं ग्रामपंचायत नानिकडे मागणी करत आहे की या ठिकाणी रोडवरती भरावा करण्यात यावा आणि या ठिकाणी पाणी खूप साचलेलं आहे. त्याच्यामुळं 2 महिने झाला आम्ही पत्रावर करतोय ग्रामपंचायत नानिकरवाडी व्हिडिओ साहेबांना, परंतु याची कुणीही दखल घेत नाही. इथून पुढच्या काळामध्ये जर काही मोठी हानी झाली तर याला ग्रामपंचायत नानिकरवाडी जबाबदार राहील या ठिकाणी मी सांगतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जर हा रोड
जर बनवला नाही त्याच्यात आम्ही आंदोलन करणार आहे. त्या पाण्यामध्ये या ठिकाणी सांग 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात डोंगरामधून वाहणारे धबधबे खळखळून वाहू लागले आहेत. या ठिकाणी वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी पुढे होण्याची शक्यता आहे. खेड तालुक्यातील गडद गावात असे विहंगम दृश्य पाहावयास मिळत असल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ भाग, धरण क्षेत्र भाग तसेच इतर सर्व काही भागात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कालच्यापेक्षा आज इंद्रायणी नदीपात्रातील पाण्याची पातळी सकाळी वाढलेली दिसून आली. आळंदी इंद्रायणी घाटावर दुतर्फा सुरक्षा कर्मचारी असून इंद्रायणी नदीपात्रात उतरू नये अशा सूचना ते देत आहेत. इंद्रायणी नदी घाटावरील त्रिवेणी भागीरथी कुंड पाण्याखाली गेले असून भक्त पुंडलिक मंदिरासमोरील खालील काही परिसरात पाणी आले आहे. संततधार पावसामुळे अजून नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. आषाढी पायीवारी पालखी सोहळ्यानिमित्त वारकरी भाविकांचे हळूहळू अलंकापुरीत आगमन होत आहे. आलेले भाविक इंद्रायणी नदीचे दर्शन घेऊन हातपाय धुवून माऊलींच्या दर्शनास जात आहेत. आळंदीत गेल्या 3 ते 4 दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. आलेले काही दिंडीतील भाविक प्रथम इंद्रायणी काठी येत असून नदीघाटावर ज्ञानोबा माऊलीचा जयघोष आणि हरिनामाचा गजर करत आहेत. संततधार पावसात देखील नदीघाटावर भक्तीचा मळा फुलल्याचे दृश्य दिसून येत आहे. आळंदीमध्ये दर्शन मंडप व्यवस्थेचे काम अंतिम टप्प्यात आले असून आळंदीचे मुख्याधिकारी यांनी या भागात पाहणी केली. खेड तालुक्यात होलेवाडी बायपासचे पाणी वरून थेट पाबळ रोडने जाणाऱ्या वाहनांवर पडत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी PVC पाईपद्वारे पाणी काढून देण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. खेड तालुक्यात सध्या संततधार पाऊस सुरू आहे. याचा परिणाम आठवडे बाजारावर देखील पाहायला मिळत आहे. शनिवार हा चाकणचा आठवडे बाजाराचा दिवस असताना देखील चाकणमधील कडधान्य बाजारात शनिवारी 4 जुलै 2026 रोजी असा शुकशुकाट पाहायला मिळाला. किती परिणाम झाला? निम्म्याला निम्म परिणाम. बाहेरचे लोक येत नाही पाऊस सारखे चालू असणार. सगळे बघा निवांत बसलं ते सारखा पाऊस येतो. पण कडधान्याच्या भावात काय झालं का नाही? कमी जास्त नाही? भाव कमी जास्त नाही आहे त्याचे भावात काय एवढं जास्त कमी जास्त नाही. पुढे मटकी वगैरे वाढलेली आहे गावाला. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील वाहतूक अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या अंतर्गत रिंग रोड प्रकल्पाला गती मिळाली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने PMRDA 2026-27च्या अर्थसंकल्पात प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामासाठी आणि प्राथमिक भूसंपादनासाठी 55.3 कोटी रुपयांची भांडवली तरतूद केली आहे. एकूण 83.12 किलोमीटर लांबीचा आणि 65 मीटर रुंदीचा हा अत्याधुनिक रिंग रोड उभारण्यात येणार असून त्यामध्ये 12.62 किलोमीटर लांबीचे बोगदे, 17 मोठे पूल आणि 9 उड्डाण पूल इंटरचेंजेस उभारले जाणार आहेत. या मार्गामुळे हिंजवडी IT पार्क, चाकण MIDC आणि लोहेगाव विमानतळ यांच्यात थेट संपर्क निर्माण होऊन पुणे महानगर क्षेत्रातील वाहतूक अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्यासाठी PMRDAचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पुढाकार घेतलाय. अभियांत्रिकी विभागाने सुचवलेल्या आधुनिक तांत्रिक सुधारणांचे अवलोकन करून प्रकल्पाचा सविस्तर आराखडा युद्धपातळीवर अंतिम करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पहिल्या टप्प्यात मोशी, आळंदी परिसरातील सोळू, निरगुडी आणि वडू खुर्द, वडगाव शिंदे या भागातील 4.70 किलोमीटरच्या प्राधान्य मार्गावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पातील प्रशासकीय आणि तांत्रिक अडथळे दूर करण्यात PMRDAला यश आले असून आता प्रत्यक्ष कामाला वेग मिळण्याची अपेक्षा आहे. रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून औद्योगिक IT आणि विमानतळ परिसरांमधील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आधुनिक होईल असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मुळात चाकण भागातील पूर्वीचे मंजूर रस्तेच अजून होत नसताना हे नवीन गाजर दाखवले जात असल्याचा येथील जनतेचा आरोप आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप मरकळ तालुका खेड येथील नवीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ज्योतिरादित्य युथ फाउंडेशन यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना स्टडी पॅडचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार बाबाजी काळे तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास आबा धनवटे, सभापती विजयसिंह शिंदे, पंचायत समिती सदस्य प्रसाद घेनंदा आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीत धान्य कार्यक्रम अंतर्गत मौजे वाशेरे तालुका खेड येथील धर्मनाथ कृषी शेतकरी गट वाशेरे यांच्या सर्व सभासदांना कृषी विभागामार्फत भुईमुगाचे बियाणे व जैविक निविष्ठांचे वाटप करण्यात आले। वाशेरे गावचे सामाजिक कार्यकर्ते गणेश कडलग यांच्या विशेष प्रयत्नातून व सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती निशा शेळके यांच्या सहकार्याने हे वाशेरे गावात वाटप झाले। चाकण नगर परिषद हद्दीमध्ये चाकण मार्केट म्हणजेच उपबाजार मुख्य रस्त्यावर रोज वाहतूक कोंडी होत आहे। याकडे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष झालेले आहे। यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापास सामोरे जावे लागत आहे। चाकण नगर परिषद मार्फत ट्रॅफिक वार्डन या भागामध्ये पहाटे 5 ते दुपारी 1 वाजेपर्यंत नेमावे अशी मागणी होत आहे। चाकण बसस्थानक परिसरात मद्यपी आणि अवैध धंदे चालकांनी बसस्थान बसवले आहे। पोलिसांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे। यामुळे सर्वसामान्य प्रवासी, महिला, महाविद्यालयीन युवक युवती यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे। वाहतूक नियंत्रक यांनी अक्षरशः हातात दांडके घेऊन या लोकांना बाहेर काढण्याचे धारिष्ट दाखवले, मात्र त्यांना देखील हे लोक घाबरत नाही। त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी धडक कारवाई करण्याची गरज आहे। चाकण MIDC मध्ये महावितरणाच्या नियोजन शून्य कारभाराचा मोठा फटका उद्योगांना बसत आहे। 36 तास वीज पुरवठा खंडित झाल्याने 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे उद्योग क्षेत्रातून सांगण्यात येत आहे। गुरुवारी 2 जुलै रोजी सकाळी 10 वाजता देखभाल दुरुस्तीच्या कारणास्तव खंडित झालेला वीज पुरवठा तब्बल 36 तासाहून अधिक काळ पूर्ववत झाला नव्हता। शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अनेक भाग अंधारातच होता। वीज खंडित होण्याचा सर्वाधिक फटका मर्सिडीज बेंझ कंपनीसह चाकण MIDC मधील 700 ते 800 कंपन्यांना बसला। उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले आणि कारखान्यांमध्ये यंत्रसामग्री बंद पडली। त्यामुळे हजारो कामगारांना काम नसतानाही दिवसभर थांबावे लागले। लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा उद्योजकांकडून केला जात आहे। चाकण शहर त्याचप्रमाणे लगतच्या ग्रामीण भागात देखील अशी स्थिती आहे। अनेक ठिकाणी कमी क्षमतेची रोहित्र असल्यामुळे अतिरिक्त भार घेऊन संबंधित रोहित्र जळण्याचे प्रकार वाढले आहेत। महावितरणाचे ढिम्म प्रशासन हलण्यास तयार नसल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत। चाकण शहर आणि परिसर तसेच क्रोडी भागात लोकवस्तीच्या तुलनेत रोहित्रांची क्षमता कमी असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत। चाकण शहरात दिवसभरात असंख्य वेळा वीज पुरवठा खंडित होत आहे। त्यातच चाकण शहराचा कारभार पाहणारे नव्याने अधिकारी नागरिकांचे फोन देखील उचलत नसल्याच्या शेकडो तक्रारी समोर येत आहेत। त्यामुळे चाकण शहरातील नागरिक महावितरणाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करत आहेत। पावसाळा सुरू होताच बाजारपेठेत गवती चहाची म्हणजेच लेमन ग्रासची मागणी कमालीची वाढली आहे। बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारांवर ते एक प्रभावी आयुर्वेदिक औषध ठरत आहे। गवती चहामध्ये व्हिटॅमिन C आणि सिट्रॉल नावाचे मुख्य औषधी घटक असतात, ज्यांच्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते। पावसाळ्यात उद्भवणारे सर्दी, खोकला, घशातील खवखव, ताप आणि अपचनाचा त्रास कमी करण्यासाठी नागरिक नियमित चहामध्ये किंवा काढा बनवून याचा वापर करत आहेत। आरोग्याविषयी वाढलेल्या जागरूकतेमुळे यंदा बाजारात गवती चहाच्या पेंड्यांची विक्री जोरात सुरू असून दरवर्षीच्या तुलनेत मागणी आणि दर दोन्हींमध्ये मोठी वाढ झाली आहे। मात्र हा चहा औषधी असला तरी त्याचा अतिवापर टाळून दिवसातून केवळ 1 ते 2 कपच सेवन करणे आरोग्यासाठी हितकारक ठरेल असा सल्लाही तज्ज्ञांनी दिलाय। चाकण नगर परिषद हद्दीत सकल पुनर्निरीक्षण मतदार यादी मोहीम सुरू। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय प्रांत व मुख्य मतदार नोंदणी अधिकारी अनिल दौंडे यांच्या नियंत्रणाखाली चाकण नगर परिषद हद्दीमध्ये सखोल पुनर्निरीक्षण मतदार यादी SIR मोहीम वेगाने राबवली जात आहे। एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी नगर परिषद प्रशासनाने कंबर कसले असून नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांनी केले आहे। सदरील मोहिमेसाठी श्री सुनील गोरडे कर अधिकारी यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। औंध येथील मुंबई स्थित मालाड श्री शिंगेश्वर नवयुग ढोल लेझिम सेवा मंडळाने स्वरस्वती विद्यालय, औदर, जायभाडवाडी, चौरेवाडी, होजगेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 4 जुलै 2026 रोजी कांद्याची, बटाट्याची व तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट या ठिकाणी बटाटे असेल, कांदे असेल, कांद्याची आवक ही तो बऱ्याच प्रमाणात घटलेली। आज रोजी मार्केटला फक्त 2,500 पिशवीची कांद्याची आवक झालेली, बटाट्याची आवक मात्र आहे। कांद्याचे भाव आज रोजी 18 ते 26 रुपये किलो झालेले आहेत। त्याचप्रमाणे बटाटे असेल, बटाटे 8 ते 12 रुपये किलो आहेत आग्रा बटाटे। त्याचप्रमाणे इंदोर बटाटे असेल, इंदोर बटाटे 14 ते 15 रुपये किलो आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल, त्यांची आवक ही फळभाज्यांच्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे।
परंतु पालेभाज्याची आवक ही घटलेली आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 15 ते 18 रुपये किलो आहे. फ्लावरचे सुद्धा भाव 15 ते 16 रुपये किलो झालेले आहेत. वांगे 15 ते 20 रुपये किलो आहे. टमाट्याचे भाव आज भडकलेले आहेत. टमाट्याची आवक आज एकदम कमी झालेली आहेत. टमाटे 20 ते 25 रुपये किलो झालेले आहेत. कारले असेल, कारले 30 ते 35 रुपये किलो झालेले. गवारी 30 ते 40 रुपये किलो झालेले. दुधी भोपळा असेल, दुधी भोपळा 10 ते 20 रुपये किलो झालेला आहे. डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे शेवगा असेल, शेवगा 40 ते 50 रुपये किलो झालेला आहे. मिरचीचे भाव आज भडकले. काल मिरचीचे भाव 20 ते 25 रुपये किलो होते. आज मिरची 40 ते 45 रुपये किलो झालेली. दोडका असेल, दोडका 30 ते 40 रुपये किलो आहे. शिमला मिरची 40 ते 45 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा 60 ते 70 रुपये किलो झालेला आहे. वालवर असेल, वालवर 70 रुपये किलो झालेले. चवळी 20 ते 25 रुपये किलो झालेले. तोंडली असेल, तोंडलीसुद्धा 20 रुपये किलो आहे. राजमा 80 ते 110 रुपये किलो आहे. पावटा 70 रुपये किलो झालेला आहे. भेंडी असेल, भेंडीसुद्धा 30 ते 40 रुपये किलो झालेले. गाजर 20 ते 22 रुपये किलो झालेले. घोसाळे 20 ते 25 रुपये किलो झालेले आहे. बीट 25 ते 30 रुपये किलो झालेले. काकडी 10 ते 15 रुपये किलो झालेले. त्याचप्रमाणे पापडी असेल, पापडी 70 रुपये किलो झालेले. वाटाण्याचे भाव एकदम भडकलेले आहेत. वाटाणा आज 200 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्यामध्ये असेल, पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 20 ते 25 रुपयाला गड्डी झालेले. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीरसुद्धा 20 ते 25 रुपयाला गड्डी झालेली. त्याचप्रमाणे शापू असेल, शापू 25 ते 28 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालकसुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी झालेली. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे.